तर नरसई आडम यांची संसदीय राजकारणातून निवृत्ती झालेली आहे। कोणतीही निवडणूक न लढण्याचा नरसई आडम यांनी निर्णय घेतलाय। निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कोर्टात करणार नरसई आडम यांचं हे वक्तव्य। तर सोलापूर शहर मध्य मतदारसंघात नरसई आडम यांचा पराभव झालाय। सगळ्यांनी मिळून आडम मास्तरला पाडण्याचं चंग बांधला होता। हिंदू आणि मुस्लिम असा जबरदस्त लोकांमध्ये विभागणी झाली। ईव्ही मशीनचाही मोठा घात झालेला आहे। या सगळ्या प्रकाराबद्दल हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मी जाणार आणि रस्त्यावरची लढाई ही शेवटपर्यंत लढणार। काय मागणी कोर्टाकडे करणार आहात? कोर्टाकडे माझी मागणी राहणार आहे, झालेली निवडणुकी रद्द करा आणि फेर निवडणूक घ्या, ही प्रामुख्याची मागणी राहणार आहे। देखील म्हणालात की ही माझी शेवटची निवडणूक होती, काय भूमिका आहे, काय नक्की त्याबद्दलची घोषणा? कारण माणूस आपल्या वयामानानुसार त्यांनी निवडणुकीमध्ये उतरावं। तर वय संपत आलेलं आहे, नवीन माणसाला संधी देणं हे आमचं काम आहे, त्या पद्धतीचा प्रयत्न आहे। यापुढे निवडणूक लढणार नाहीत? यापुढे निवडणूक नाही लढणार आपण? कोणतीही निवडणूक लढणार नाही, कोणतीही